आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे आणि उपोषण सुरू करताना सरकारनं 40 दिवसात आरक्षण देण्याचं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप केला आणि सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे आरोप त्यांनी केला। आता आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, इतकंच नाही तर उपोषणाच्या वेळी पाणी औषध उपचार देखील घेणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। उपोषण सुरू करण्यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांना फोन केला। तुम्ही उपोषण करू नका, सरकार आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ, थोडे दिवस थांबा असं आवाहन महाजनांनी केलं। तर अद्यापही मराठा आंदोलकांवरील गुन्हे का मागे घेण्यात आलेले नाहीत, 40 दिवसात आरक्षणाचं आश्वासन का पूर्ण केलं नाही असा प्रश्न जरांगे पाटलांनी महाजनांना विचारला। मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टात दाखल केल्यानं आरक्षणाचा एक मार्ग खुला झाला आहे। दरम्यान कुणावरही अन्याय न करता टिकणारं आरक्षण देणार म्हणजे देणारच असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। दरम्यान कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं। सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे, आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे। मागे दिलेलं आरक्षण एकदा हायकोर्टाने नाकारलं, नंतर सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तसं पुन्हा होऊ नये यासाठी कायद्याच्या सर्व बाबींचा विचार करून सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल। जरांगेंना वेळ दिला होता, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे। आता सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री आपली भूमिका मांडतील असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील खिंडी, भरबंडे आणि चंदगड तालुक्यातील निट्टूर या गावामध्ये नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे। टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करत रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला। धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ईट गावातील गावकरी आक्रमक झाले। ग्रामपंचायत कार्यालयातील आजी माजी आमदार आणि सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो काढण्यात आलेत। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांचे फोटो न लावण्याचा निर्णयही गावकऱ्यांनी घेतला। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालना शहरातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी 50 गावांमधील समाज बांधवांची बैठक पार पडली आणि या बैठकीत उद्यापासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यावेळी मराठा समाजाने मोर्चा काढत गावात नेत्यांना गावबंदीचे बॅनर लावले। सातारा जिल्ह्यात देखील मराठा समाजाने मनोज जरांगेंना पाठिंबा दिला आहे। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली। मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारलंय। महाराष्ट्राच्या विविध भागातून जरांगेंना पाठिंबा मिळतोय। जळगाव जिल्ह्यात आडगावमध्ये प्रथमच नेते आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली। बीडच्या कुर्ला जिल्हा परिषद सर्कल परिसरातील तब्बल 58 गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे। तसंच कुर्ला गावात साखळी उपोषण देखील सुरू करण्यात आले। यापुढे जोपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अहमदनगरमध्ये मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। जामखेड तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पळसगाव, टाकळगाव, ताकबीड गावामध्ये आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। आरक्षण मिळेपर्यंत ग्रामस्थांचं साखळी उपोषण सुरू राहणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मराठा बांधवांकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे। कन्नड पिशोर नाका इथं साखळी उपोषण करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मराठा युवकानं 300 फूट मोबाईल टॉवरवर चढून उपोषणाला सुरुवात केली। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार या युवकानं व्यक्त केला। नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे। पवाडेवाडी गावात बंदीचा फलक देखील गावात लावण्यात आला आहे। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालेला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आला। पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली। आगामी निवडणुकीत मतदान न करण्याची शपथही घेण्यात आली। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत नेत्यांना गावात पाय ठेवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला। नांदेड जिल्ह्यातील हिप्परगा माळ इथे मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको करण्यात आला। नांदेड बिदर मार्गावर रास्ता रोको करण्यात आल्यानं वाहतूक ठप्प झाली आणि यावेळी नेत्यांना गावबंदी केल्याचे फलक झळकवण्यात आले। तसंच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली।
सोलापुरात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले। मनोज जरांगे पाटलांना ताकद देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा मोर्चा संघटनेनं दिला आहे। तर गाव पातळीवर राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली। मराठा आरक्षण दिलं नाही तर 25 तारखेपासून चाकण औद्योगिक वसाहत बंद पाडण्याचा इशारा सकल मराठी क्रांती मोर्चाकडून देण्यात आला होता। त्याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने औद्योगिक वसाहतींकडे जाणाऱ्या बस रोखल्या। पहाटे 4 पासून चांडोली मार्गावर टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मराठा बांधवांनी राजकीय पक्षातील नेत्यांना गावात येण्यास बंदी घातली। उत्तर सोलापूर तालुक्यातील समस्त मराठा समाज गोंडी इथल्या मराठा बांधवांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली। मराठा समाजाकडून गावात सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला। धाराशिव जिल्ह्यात 125 पेक्षा जास्त गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे। काही दिवस आधी गावबंदीचे फलक झळकलेल्या गावाची संख्या 60 एवढीच होती, मात्र मागील 2 दिवसात ही संख्या दुपटीने वाढत असून 125च्या पुढे जाऊन पोहोचली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसतात। त्यांच्या आव्हानाला हिंगोली जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळतोय। सेनगावमधील केंद्रा खुर्द गावातील नागरिकांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्यात आली। माजी खासदार निलेश राणे यांनी काल अचानक राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार ट्विट करून व्यक्त केल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थकांमध्ये मोठी खळबळ माजली। अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी आपापले राजीनामे तयार केले। निलेश राणे जर राजकारणात नसतील तर आपणही राजकारणात राहणार नाही अशी भावना निलेश राणेंच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे। सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेने आमदार प्रणिती शिंदेंच्या सोलापूर लोकसभेसंदर्भात काँग्रेसकडून उमेदवारीचे संकेत दिल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खराब गटाकडून सडकून टीका करण्यात आली आहे। लोकसभा उमेदवारी म्हणजे मुलीला द्यायचा खाऊ नाही अशी टीका सचिन खरात यांनी केली। गुन्हे शाखेकडून एमडी ड्रग्ज प्रकरणी एका माजी महापौराची चौकशी होणाऱ्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे। माजी महापौरचे ललित पाटील सोबत कनेक्शन असल्यानं नाशिक गुन्हे शाखा चौकशी करणार आहे। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट झाली आहे। अकोल्यातील आंबेडकरांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली। तब्बल 30 मिनिट दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेलं नाही, मात्र या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली। उद्धव ठाकरेंची भूमिका काँग्रेस धार्जिणी असून राज्यातील जनता त्यांना माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली। उद्धव ठाकरेंना विकासाची आणि जनतेची नाही तर त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता असल्याचा टोला त्यांनी लगावला। ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंविरोधात किरीट सोमय्यांनी हायकोर्टात मानहानीचा दावा ठोकला। दानवेंना सोमय्यांनी 100 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी करणारी नोटीस पाठवली। वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील महागाव पुनर्वसन इथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार समीर कुणावार, महामंत्री किशोर दिघे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। शिर्डीत 4 दिवस साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव चालणार आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। गोंदिया जिल्ह्यातील तापमानात घट झाली असून वातावरणात गारठा जाणवू लागलेला आहे। उबदार कपड्यांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढलाय। दुपारी उन्हाच्या झळा जाणवत असून रात्री मात्र तापमानात घट होते। विदर्भात थंडीची चाहूल लागली। अमरावतीच्या ग्रामीण भागात सकाळचं तापमान 15 डिग्रीवर जाऊन पोहोचलं। ग्रामीण भागात नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत। सोबत सकाळी फिरताना उबदार कपडे घालून नागरिक घराबाहेर पडतात। मोसमी पाऊस यंदा सरासरी पूर्ण न करताच परतला आणि राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरू आहे। मात्र आता राज्यातील वातावरणात बदल होत असून नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे। कमाल तापमानात हळूहळू घट होताना दिसते आणि त्यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली। विदर्भात तापमानाचा कहर अजून कमी झाला नसला तरी पहाटे आणि रात्री गारवा जाणवू लागला। गोंदियात पाणीसाठ्यात घट होऊ लागलेली आहे। जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्पाचा गतवर्षीच्या तुलनेत 25.79% जलसाठा कमी आहे आणि त्यामुळे येत्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये वातावरण बदलामुळे सर्दी खोकला तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली। दिवसा कडक ऊन तर रात्री थंडी असं विचित्र तापमान नागरिकांना अनुभवायला मिळत आहे। पुढील काही दिवस असंच वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
आता ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊयात इतरही घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. बुलढाणा जिल्ह्याच्या राजूर घाटात पतीकडून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या होमगार्ड आणि 2 मुलींनी धाडसानं या महिलेची सुटका केली. पुण्याच्या हडपसरमध्ये 20 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली. गोसावी वस्तीमधील सुरक्षानगर परिसरात ही घटना घडली आहे. कोयता तलवारीनं गाड्या फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या घटनेनंतर हडपसर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.